जनता व जनशक्ती विरुद्ध म्हणजे जनशक्ती हा विषय राहणार आहे. किंवा आता आम्ही गरीब जे लोक आहे पैशाकडे पाहणार नाही, त्यांच्याकडून मतदान करणार नाही. सगळे लोक मला सवड लागले किंवा आणि आता एवढं गरीब माणसाला निवडून देणार. कारण की मी 10-15 वर्षाला जिल्हा परिषदला सर्कलमध्ये संपर्क आहे माझा आणि आता मतदान लोक करतील अशी मला आशा आहे. गेल्या 15-20 वर्षापासून आपण राजकारणामध्ये आहात, राजकारण आणि समाजकारण. तर संपूर्ण परिसरामध्ये आपल्या नावाची एक चांगली ओळख निर्माण झालेली आहे. अजून सर्व ठिकाणी आपली चर्चा चालू आहे की चव्हाणचं चांगलं धडाडीचं नेतृत्व आहे. तर तुम्ही केलेलं कार्याचे पावते तुमच्या घरच्यांना मिळत अपेक्षा आहे. कारण की मी म्हणजे राजकारणापेक्षा मी खूप मोठ्या पदावर नसल्यावर ग्रामपंचायत मेंबर होतो आणि सोसायटी मेंबर, पण समाज कार्यात सगळ्यात माझा म्हणजे आता वाट आहे. तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की बा सामाजिकदृष्ट्या जर लोकांनी जर विचार केला का बा समाजाला चांगला काम करणारा माणूस जर असला तर मला नक्कीच माझ्यामुळं आमच्या पत्नीचा विजय होईल असं. समाज किंवा जनता आता जागृत झालेली आहे आणि ती जो समाजकार्य करतो किंवा जो खरं काम करतो समाजातून अशा लोकांनाच ते मतदान करतात असा अनुभव आहे. त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय मला नाही समजलं. समाजकार्य करणारा किंवा जो समाजात खऱ्या अर्थानं काम करतो अशा लोकांनाच समाज आता निवडतो अशी पार्श्वभूमी आहे. आपल्याला काय वाटतं? हो ना, निवड आणि माझं काय म्हणणं आहे, म्हणजे काम करतो जो समाजात 24 तास राहतो अशा लोकांना निवडून द्यायला पाहिजे. असं समाजानं आम्ही केलंच पाहिजे. कारण की हे जनता जनार्दनची आहे आणि गरीब जनता आहे सगळी, तर ते मला मतदान करतीलच सगळेजण अशी मी आशा बाळगतो. इथं जातीपातीचं राजकारण न करता मला 100% निवडून देतील असं मी आशा बाळगतो. आगामी काळात आपल्या मतदारसंघातले जे प्रमुख प्रश्न आहे की पाणी, रस्ते, आरोग्य या संदर्भात आपला पक्षाचा नेमका अजेंडा काय किंवा ग्रामीण स्तरात हे मूलभूत अधिकार मिळाला पाहिजे यासाठी आपल्या पक्षाचा आणि आपला स्वतः उमेदवार म्हणून काय अजेंडा असणार आहे भविष्यात? उमेदवारचा काय विषय का बाबा आता निवडून जर आलो मी तर मला असं वाटतं का मी समाजाच्या सगळ्या तळागाळातल्या लोकांशी निगडीत राहून काम करण्याची इच्छा आहे माझी. आता या जनता ठरविनच जनतेनं जर निवडून दिलं तर मी 100% जो जनतेचा आणि म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीचा थोडा जो संबंध कमी येतो तो संबंध जास्त करून येण्याची इच्छा आहे. म्हणजे आम्ही आता ज्या भाग म्हटला की शेतकऱ्यांचा प्रश्न समोर येतो, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नासाठी आपण काय करणार आहे? शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे आता ते आपण म्हणजे विमा भरणे, आता काही कंपन्याचा म्हणजे येत नाही विमा, त्याच्यासाठी आम्ही खूप चक्र मारलेले आहे. आता भविष्यातही शेतकऱ्यांसाठी काही ना काही प्रयत्न करू. कर्जमाफीसारखा विषय आहे, कर्जमाफी जागरण शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहू. कर्जमाफीचा विषय आता आम्ही आरोग्य विभाग आहे. पत्रकार म्हणून आम्ही आपल्या मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी जाऊन आलो. तर आजची परिस्थिती आपल्या उमेदवाराची उभाट आता जो उमेदवार आहे याची परिस्थिती जरा भक्कम दिसते. पण या भक्कम परिस्थितीत उमेदवार म्हणून आणि पक्ष म्हणून आपल्या परीनं हा लढा म्हणजे धनशक्ती किंवा जनशक्तीचा आहे. नेमकं असं काय प्रकरण आहे? धनशक्ती विजयी होईल का जनशक्ती विजयी होईल? आपल्याला नेमकं काय वाटतं उमेदवार म्हणून? जनशक्ती विजय झाली पाहिजे. कारण की सामान्य लोकांना आता सामान्य जनतेतला माणूस निवडून द्यायची इच्छा झालेली आहे आणि सगळी जनता तेव्हा एवढ्याच मतदान करतील अशी मला आशा आहे. थँक्यू.